नमस्कार मैत्रिणींनो, खूप दिवसांनी उषा रेसिपी हा ब्लॉग चालू केलेला आहे। वर्ष झालं आहे मी माझं चॅनल बंद ठेवलं होतं काही कारणानिमित्त। ते कारण काय आहे ह्याची पण मी व्हिडिओ तुम्हाला करून सांगणार आहे की मी का वर्षभर चॅनल बंद ठेवलं होतं। काहींना माहिती नाही, त्यासाठी मी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे। मी पुन्हा माझ्या यूट्यूब चॅनलवर आली आहे आणि पुन्हा मी पहिल्यासारखेच व्हिडिओज आणि काही रेसिपीज तुमच्यापुढे सादर करणार आहे। तर तुम्ही नक्कीच मला सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओज पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मी इतक्या दिवस नव्हते चॅनलवर, मलाही वाटत होतं की काहीतरी आपण थांबवलं आहे, पुन्हा चालू करूया। तर आता पुन्हा ती मला संधी मिळालेली आहे। संधी नाही, माझं म्हणजे म्हणतात ना की इच्छा झाली आहे पुन्हा करायची। मी काही कारणास्तव बंद केलं होतं, तर आता पुन्हा तुमच्यासाठी मी छान रेसिपी आणि नवीन ब्लॉग घेऊन येणार आहे। प्लीज मला सपोर्ट करा। तर आजचा ब्लॉग मी ह्यासाठी बनवत आहे की मी पनवेलला गेले होते, कांचनताई सुतार यांच्या इथे। तिथे स्वामींचा चमत्कार घडलेला आहे त्यांना, आणि ते पाहण्यासाठी मी त्यांच्याकडे गेले होते। स्वामींचं दर्शन घेण्यासाठी माझ्या सगळ्या मैत्रिणींसह खूप मजा केली होती त्या ठिकाणी। काय एन्जॉय केलं, काय केलं ते सगळं तुम्ही व्हिडिओमार्फत बघा आणि मला असाच सपोर्ट करत राहा। तुमचा सपोर्ट हा माझ्यासाठी खूप मोलाचा आहे आणि माझं चॅनल अशाच पद्धतीने तुम्ही चालू ठेवणार आहात आणि मला खूप विश्वास आहे की मला तुम्ही पुढे न्याल। हाय 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 गाइस, कॉटन ग्रीन सेक्शन जा रहे पनवेल को। आता आम्ही चाललो आहेत आमच्या मैत्रिणीकडे। ट्रेनमध्ये बसून खूप मजा केल्या। आता आम्ही आलो आहेत माझ्या मैत्रिणीच्या घरी। कोणी आहे का? मस्त या लवकर। शोधायला नाही छान झालं, मस्त एकदम मजा करत आलो। काय म्हणताय, कशा? छान झाला, मस्त तुमचा एरिया वगैरे खूप छान आहे, मला आवडला। मी माझ्या मैत्रिणीच्या घरी गेल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला। मी खूप दिवसांनी वर्षांनी त्यांच्या घरी गेले होते। त्यांनी खूप छान पद्धतीने आमचं स्वागत केलं, चहा नाश्ता केला। बऱ्याच गप्पा मारल्याच्या नंतर आम्हाला निघायचं होतं, स्वामींच्या मठात जायचं होतं। स्वामींचा चमत्कार बघायचा होता कांचनताई सुतार यांच्या इथे जाऊन, त्यामुळे आम्ही लवकर तिकडनं निघालो। तिथून निघाल्यानंतर गावदेवी मंदिराजवळच स्वामींचं मठ होतं, तिथे माझी मैत्रीण आम्हाला घेऊन गेली। तिथून आम्ही सरळ जात असतानाच माझ्या ताई सांगतायत की लगेच तिकडे पण मंदिराकडे पण जायचे आपल्याला। पण आधी आम्ही मठात गेलो, गावदेवीच्या मंदिरात आम्ही नंतर गेलो। चालत असतानाच आम्हाला तिथे कळलं की आतमध्ये आरती चालू आहे। कांचनताई सुतार यांच्या इथे स्वामी समर्थ महाराजांचा अद्भुत चमत्कार झालेला आहे। ग्रंथांमधून स्वामींची विभूती निघत आहे, स्वामी महाराजांच्या चरणातून विभूती निघत आहे। पुन्हा दरवाजाच्या त्यांच्या हातांचे ठसे दिसलेले आहेत, महाराजांचे पायाचे ठसे दिसलेले आहेत। असा अद्भुत चमत्कार महाराजांचा कांचनताई घरी आला। आम्ही सर्व मैत्रिणी काल स्वामींचे दर्शन घेण्यासाठी पनवेलला कांचनताईच्या घरी निघालो। 50 अध्यायांचा ग्रंथ आणि पादुका ताईने त्यांच्या मठात आणल्या होत्या। त्यांच्या घरी प्रचंड गर्दी होत असल्याने भाविकांना दर्शन व्यवस्थित मिळावं म्हणून ताईंनी स्वामींच्या मठामध्ये ग्रंथ आणि पादुका आणल्या। ते स्वामींची मूर्ती पण खूप छान अशी होती
आणि तुम्ही पाहू शकता इथे हा ग्रंथ आहे, त्या ग्रंथातून विभूती निघत आहे. नंतर आम्हाला कांचनताई भेटल्या, त्यांच्याशी आम्ही थोड्याशा गप्पा मारल्या आणि खूप असं छान वाटलं त्यांच्याशी गप्पा मारून. त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला स्वामींची, त्यांना प्रचिती झाल्यामुळे. सगळ्यांनी आशीर्वाद घेतल्यानंतर आम्ही तिथून निघालो. नंतर तिथे निघाल्यानंतर आम्हाला गावदेवीचं दर्शन मिळालं. ह्या गावदेवीचं पण काहीतरी वैशिष्ट्य आहे त्या ठिकाणी. नंतर माझ्या मैत्रिणींनी तिकडे मोठा तलाव आहे त्या ठिकाणी नेलं. तिथेच त्या तलावाबद्दल थोडीशी माहिती दिली. सर्व ऐकून पुन्हा आम्ही निघालो आमच्या घरी. पनवेलवरून तर इथं कॉटन स्टेशन, आता आम्ही घरी चाललो आहे.